हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आपले आजचे 10 वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये मिनिंग्स बघूया. जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेसमध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे आणि त्या सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे रिप्लीट. REPLETE, रिप्लीट. रिप्लीटचं मिनिंग होतं possessing or covered with great numbers or amounts of something specified. म्हणजेच काय आहे तर ते परिपूर्ण आहे. मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये काय म्हटलं जातं रिप्लीटला? परिपूर्ण. आणखी काय आहे? भरलेलं आहे. किंवा कोणाच्या बाबतीत जर बोलण्यात झालं तर ते तृप्त आहे, याला काय म्हटलं जातं? रिप्लीट असं म्हटलं जातं. सो रिप्लीटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं possessing or covered with great numbers or amounts of something specified. हिंदीमध्ये मिनिंग होतं परिपूर्ण, मराठीमध्ये सुद्धा परिपूर्ण असं म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं? भरपूर असलेला, सक्षम, तृप्त आणि भरलेले किंवा भरलेला. सो मराठीमध्ये मिनिंग होतं रिप्लीटचं भरपूर असलेला, परिपूर्ण, सक्षम, तृप्त आणि भरलेला. सिनोनिम्स आहेत फिल्ड, पॅक्ड आणि अबंडंट. आणि अँटोनिम्स आहेत डिव्हॉइड, एम्प्टी आणि ब्लँक. सो सिनोनिम्स आहेत रिप्लीटचे फिल्ड, पॅक्ड आणि अबंडंट, आणि अँटोनिम्स आहेत डिव्हॉइड, एम्प्टी आणि ब्लँक. आता सेंटेन्स बघूया काय आहे. द हार्बर वॉज रिप्लीट विथ बोट्स. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? बंदर बोटींनी भरलेले होते. ओके, बंदर तुम्हाला माहिती असेल की जिथे बोट्स थांबून राहतात, सो त्याला म्हटलं जातं बंदर. म्हणजेच काय तर हार्बर. सो द हार्बर वॉज रिप्लीट विथ बोट्स म्हणजे बंदर बोटींनी भरलेले होते. आणि इथे रिप्लीट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे भरलेले होते म्हणून. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे मेमेंटो. MEMENTO, मेमेंटो. मेमेंटोचं मिनिंग होतं समथिंग दॅट सर्व्स टू कीप अलाइव्ह द मेमरी ऑफ अ पर्सन ऑर इव्हेंट. म्हणजेच काय तर आठवणीत असणे किंवा स्मृतिचिन्ह आपण म्हणतो त्याला काय म्हटलं जातं? मेमेंटो असं म्हटलं जातं. सो मेमेंटोला मराठीमध्ये काय होतं? एकतर स्मरणिक किंवा आठवण म्हणून. स्मरणिक किंवा आठवण म्हणून आपण कोणाला काही देतो. आपण जर एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो तर तिथलं काहीतरी आपण घेऊन येतो, जसं की फ्रीज मॅग्नेट घेऊन येतो किंवा काही, जसं काश्मीरमध्ये जातो तर काश्मीरी शॉल घेऊन येतात कोणी कोणी. सो ते काय आहे? एक आठवण म्हणून आपण की गेलो होतो म्हणून आपण ते घेऊन येतो. सो त्याला काय म्हटलं जातं? मेमेंटो असं म्हटलं जातं. सो मेमेंटोचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं समथिंग दॅट सर्व्स टू कीप अलाइव्ह द मेमरी ऑफ अ पर्सन ऑर इव्हेंट. हिंदीमध्ये मिनिंग होतं स्मृतिचिन्ह. मराठीमध्ये सुद्धा स्मृतिचिन्ह असंच म्हटलं जातं मेमेंटोला. आणखी काय होतं? स्मरणिक आणि आठवण म्हणून. सो मराठीमध्ये मिनिंग होतं मेमेंटोचं स्मृतिचिन्ह, स्मरणिक आणि आठवण. सिनोनिम्स आहेत रिमाइंडर, मेमोरियल आणि सोविनियर. सिनोनिम्स आहेत मेमेंटोचे रिमाइंडर, मेमोरियल आणि सोविनियर. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे आता बघूया. दे गेव हिम अ वॉच ॲज अ मेमेंटो ऑफ हिज टाइम विथ द कंपनी. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? कंपनीतील त्यांच्या आठवणी खातर त्यांनी त्यांना एक घड्याळ भेट दिली. ओके, काय आहे? दे गेव हिम अ वॉच ॲज अ मेमेंटो ऑफ हिज टाइम विथ द कंपनी, म्हणजे कंपनीतील त्यांच्या आठवणी खातर त्यांनी त्यांना एक घड्याळ भेट दिली. सो इथे मेमेंटो म्हणजे यूज करण्यात आलेला आहे आठवणी खातर म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे निकनॅक. सो KNACK, याला प्रोनाऊन्स करायचं आहे निकनॅक. इथले जे के आहे हे सायलेंट आहे. सो याला प्रोनाऊन्स करायचं आहे निकनॅक. निकनॅकचं मिनिंग होतं अ स्मॉल ऑब्जेक्ट डिस्प्लेड फॉर इट्स अट्रॅक्टिव्हनेस ऑर इंटरेस्ट. म्हणजेच काय तर सजावटी करतात. सो याला काय म्हटलं जातं? निकनॅक असं म्हटलं जातं. सो निकनॅकचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं अ स्मॉल ऑब्जेक्ट डिस्प्लेड फॉर इट्स अट्रॅक्टिव्हनेस ऑर इंटरेस्ट. म्हणजेच एखादी शोभेची वस्तू आहे, डेकोरेटिव्ह पर्पजसाठी जे आहे त्याला म्हटलं जातं निकनॅक. सो हिंदीमध्ये निकनॅकचं मिनिंग होतं सजावटी. मराठीमध्ये काय होतं? लहान सहान वस्तू.
आणि शोभेच्या वस्तू किंवा क्षुल्लक गोष्ट आणि किरकोळ वस्तू. सो मराठीमध्ये मिनिंग होतं निकनॅकचं लहान सहान वस्तू, शोभेच्या वस्तू, क्षुल्लक गोष्ट आणि किरकोळ वस्तू. सिनोनिम्स आहेत ऑर्नामेंटल आणि कलेक्टेबल. सिनोनिम्स काय आहेत निकनॅकचे? ऑर्नामेंटल आणि कलेक्टेबल. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? द शेल्फ्स वेअर कवर्ड विथ ऑर्नामेंट्स अँड युजलेस निकनॅक. सेंटेन्सचा अर्थ होतो कपाटातील कप्पे सजावटीच्या वस्तूंनी आणि निरुपयोगी किरकोळ गोष्टींनी भरलेले होते. इथे निकनॅक म्हणजे यूज करण्यात आलेला आहे किरकोळ गोष्टींनी म्हणून, आणि युजलेस म्हणजे काय होते? निरुपयोगी. नेक्स्ट वर्ड आहे सिक्वेस्टर. SEQUESTER. सिक्वेस्टर. याला प्रोनाउन्स करायचं आहे SEQUESTER ला सिक्वेस्टर. सो सिक्वेस्टरचं मिनिंग होतं टू सेट ऑर कीप अपार्ट फ्रॉम अदर. म्हणजेच काय करणे? वेगळे ठेवणे किंवा वेगळे करणे, अलग करणे, याला म्हटलं जातं सिक्वेस्टर. टू सेट ऑर कीप अपार्ट फ्रॉम अदर म्हणजेच एकामेकांपासून वेगळे ठेवणे किंवा वेगळे करणे, याला म्हटलं जातं सिक्वेस्टर. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं सिक्वेस्टरचा अलग करना. मराठीमध्ये काय होतं? अलग करणे. वेगळे करणे किंवा ठेवणे. वेगळे करणे किंवा ठेवणे. आणखी काय? एकांतात राहणे. सो मराठीमध्ये सिक्वेस्टरचं मिनिंग होतं एकांतात राहणे, वेगळे करणे किंवा ठेवणे आणि अलग करणे. हिंदीमध्ये होतं अलग करणं. सिनोनिम्स काय आहेत? आयसोलेट, सेपरेट आणि रिमूव्ह. आयसोलेट, सेपरेट आणि रिमूव्ह हे आहेत सिनोनिम सिक्वेस्टरचे. आणि अँटोनिम्स आहेत इंटिग्रेट, जॉईन आणि कनेक्ट. इंटिग्रेट, जॉईन आणि कनेक्ट हे आहेत अँटोनिम सिक्वेस्टरचे. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? एव्हरीथिंग ही ओन्ड वॉज सिक्वेस्टेड. सेंटेन्सचं मिनिंग होतं त्यांच्या मालकीची प्रत्येक गोष्ट वेगळी किंवा अलग करून ठेवण्यात आली. तर इथे सिक्वेस्टेडचं मिनिंग काय यूज करण्यात आलेलं आहे मराठीमध्ये? वेगळी किंवा अलग करून ठेवण्यात आली. नेक्स्ट वर्ड आहे आर्टिफिस. ARTIFICE. आर्टिफिस. ARTIFICE ला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? आर्टिफिस. आर्टिफिसचं मिनिंग होतं आर्टिफिस. आणि आपल्या आधीचा जो वर्ड होता तो काय होता? सिक्वेस्टर. सो नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा रिवाइज कराल तेव्हा तुम्हाला इझी पडेल वाचण्याकरता. तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहून ठेवू शकता. सो नेक्स्ट वर्ड काय होता आपला? आर्टिफिस. आर्टिफिसचं मिनिंग होतं क्लेवर और कनिंग डिव्हाइसेस और एक्सपिडियंट्स स्पेशली ॲज यूज टू ट्रिक और डिसीव्ह अदर्स. म्हणजेच जो काय आहे एकतर चातुर्य दाखवतो जास्त किंवा युक्ती करतो आणि चालाकी करतो, त्याला काय म्हटलं जातं? आर्टिफिस असं म्हटलं जातं. क्लेवर और कनिंग डिव्हाइसेस और एक्सपिडियंट स्पेशली ॲज यूज टू ट्रिक और डिसीव्ह अदर. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं आर्टिफिसचं चालाकी. मराठीमध्ये काय होतं? कपट. मराठीमध्ये मिनिंग होतं कपट, युक्ती, लबाडी आणि चातुर्य. सो मराठीमध्ये मिनिंग होतं आर्टिफिसचं कपट, युक्ती, लबाडी आणि चातुर्य. सिनोनिम्स आहेत ट्रिकरी, डिव्हियसनेस आणि डिसीट. आणि अँटोनिम्स आहेत सिन्सिअरिटी आणि ऑनेस्टी. सिनोनिम्स आहेत आर्टिफिसचे ट्रिकरी, डिव्हियसनेस आणि डिसीट. आणि अँटोनिम्स आहेत सिन्सिअरिटी आणि ऑनेस्टी. आता सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे बघूया आपण. सो सेंटेन्स काय आहे? हिज रिमोर्स इज जस्ट अन आर्टिफिस टू गेन सिम्पथी. सेंटेन्सचा अर्थ होतो त्याचा पश्चाताप केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेले एक नाटक आहे. सो आर्टिफिस म्हणजे नाटक सुद्धा होतं. काय आहे? हिज रिमोर्स इज जस्ट अन आर्टिफिस टू गेन सिम्पथी. म्हणजेच काय? त्याचा पश्चाताप केवळ सहानुभूती. सिम्पथी म्हणजे होतं सहानुभूती. ओके.
आणि रिमोर्स म्हणजे काय होतं, पश्चाताप. त्याचा पश्चाताप केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेले एक नाटक आहे. आणि आर्टिफिस म्हणजे यूज करण्यात आलेले आहे इथे नाटक म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डबॅकल, DEBACLE, डबॅकल. प्रोनाउन्स कसं करायचं याला, डबॅकल किंवा डिबॅकल सुद्धा प्रोनाउन्स करू शकता. सो वर्ड काय आहे, DEBACLE, डिबॅकल. डिबॅकलचं मिनिंग होतं अ सडन अँड इग्नॉमिनस फेल्युअर, अ फियास्को. काय आहे, अ सडन अँड इग्नॉमिनस फेल्युअर, अ फियास्को. सो याचा अर्थ काय होतं, पराभव असणे, असफलता होणे, पराभव असणे, याला काय म्हटलं जातं, डिबॅकल असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये, हिंदीमध्ये मिनिंग होतं डिबॅकलचं असफलता आणि मराठीमध्ये काय होतं, पराभव किंवा अपयश, फजिती, विध्वंस आणि आपत्ती. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं डिबॅकलचं, पराभव, आपत्ती, अपयश, फजिती आणि विध्वंस. सिनोनिम्स आहेत फियास्को, फेल्युअर आणि डाऊनफॉल. सिनोनिम्स आहेत डिबॅकलचे फियास्को, फेल्युअर आणि डाऊनफॉल. आणि अँटोनिम्स काय आहेत, सक्सेस आणि विक्ट्री. अँटोनिम्स आहेत सक्सेस आणि विक्ट्री. आता सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे डिबॅकलला, द इकॉनॉमिक डिबॅकल दॅट बिकेम नोन ॲज द ग्रेट डिप्रेशन. सेंटेन्सचा अर्थ काय होतं मराठीमध्ये, महामंदी. महामंदी म्हणजे काय होतं तर ग्रेट डिप्रेशन. ओके, महामंदी म्हणजे होतं ग्रेट डिप्रेशन. म्हणून ओळखली गेलेली आर्थिक आपत्ती किंवा संकट किंवा नुकसान. तर काय आहे सेंटेन्स, द इकॉनॉमिक डिबॅकल दॅट बिकेम नोन ॲज द ग्रेट डिप्रेशन. म्हणजेच ग्रेट डिप्रेशनचा अर्थ होतो महामंदी, म्हणून ओळखली गेलेली आर्थिक, जे की काय यूज करण्यात आलेला आहे डिबॅकल म्हणजे इथे आपत्ती, संकट किंवा नुकसान. कोणता पण एक वर्ड तुम्ही यूज करू शकता ॲज अ डिबॅकल म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे वेन, WANE, वेन. वेनचं मिनिंग होतं टू ग्रो लेस इन स्कोप ऑर इंटेन्सिटी, स्पेशली ग्रॅज्युअली. म्हणजेच काय होतं, कमी होणे. ओके, कमी होणे किंवा ओसरणे, उतरणे, याला म्हटलं जातं वेन. हिंदीमध्ये वेनचं मिनिंग होतं पतन आणि मराठीमध्ये काय होतं, कमी होणे, ओसरणे, उतरणे आणि क्षीण होणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं वेनचं कमी होणे, ओसरणे, उतरणे आणि क्षीण होणे. इंग्लिशमध्ये काय मिनिंग आहे, टू ग्रो लेस इन स्कोप ऑर इंटेन्सिटी, स्पेशली ग्रॅज्युअली. आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं पतन. सिनोनिम्स आहेत डिमिनिश, डिक्रीज आणि डिक्लाइन. डिमिनिश, डिक्रीज आणि डिक्लाइन हे आहेत सिनोनिम्स वेनचे. आणि अँटोनिम्स आहेत राईज, ग्रो आणि इन्क्रीज. राईज, ग्रो आणि इन्क्रीज हे आहेत अँटोनिम्स वेनचे. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, देअर पॉलिटिकल पॉवर इज ऑन द वेन. म्हणजेच मराठीमध्ये अर्थ होतो त्याची राजकीय शक्ती किंवा सत्ता ओसरत चालली आहे. तर इथे वेन म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे, ओसरत. आणि पॉवर म्हणजे काय, पॉलिटिकल पॉवर म्हणजे राजकीय शक्ती किंवा सत्ता. नेक्स्ट वर्ड आहे टॉरिड, TORRID, टॉरिड. तर टॉरिडचं मिनिंग होतं हॅव्हिंग अ नोटेबली हाय टेम्परेचर. जसं की आता उन्हाळा आहे, आता काय आहे, हाय टेम्परेचर होत आहे, 40च्या अबाउज होत आहे, 41, 42, 43. म्हणजेच काय आहे, आता हा टॉरिड हे झालेला आहे, काय हाय टेम्परेचर झालेलं आहे. म्हणजेच काय तर उष्ण, अत्यंत उष्ण की हे झालेलं आहे टेम्परेचर आता समरमध्ये, त्याला काय म्हटलं जातं, टॉरिड असं म्हटलं जातं. तर टॉरिडचं हिंदीमध्ये मिनिंग होतं गरम आणि इंग्लिशमध्ये काय होतं, हॅव्हिंग अ नोटेबली हाय टेम्परेचर. म्हणजेच काय तर अतिशय उष्ण. टॉरिडचं मराठीमध्ये मिनिंग होतं अतिशय उष्ण. सिनोनिम्स आहेत सिअरिंग, बॉइलिंग आणि हॉट. काय आहे, सिअरिंग, बॉइलिंग आणि हॉट हे आहेत सिनोनिम्स टॉरिडचे. आणि अँटोनिम्स आहेत कोल्ड, आयसी आणि ग्लॅशियल. कोल्ड, आयसी आणि ग्लॅशियल हे आहेत अँटोनिम्स टॉरिडचे.
सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, इट वॉज अ टॉरिड समर डे. जसं मी तुम्हाला सांगितलं आता समर डेज चालू आहे तर काय होतं, खूप टॉरिड होऊन जातं. सो टॉरिड म्हणजे काय होतं, उष्ण होतं. सो तो उन्हाळ्याचा एक अत्यंत उष्ण दिवस. इथे टॉरिड मध्ये यूज करण्यात आलेला आहे अत्यंत उष्ण म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे स्टोइसिझम. STOICISM. तर याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, स्टोइसिझम. स्टोइसिझम. कुठे कुठे प्रोनाउन्स कसं केलं जातं याला, स्टोइकिझम. सो कुठे कुठे प्रोनाउन्स केलेला आहे STOICISM ला स्टोइसिझम आणि कुठे कुठे प्रोनाउन्स केलेला आहे स्टोइकिझम. तर तुम्हाला जर प्रोनाउन्स करायचं असेल तर स्टोइसिझम तुम्ही प्रोनाउन्स करू शकता. सो याचं मीनिंग होतं द क्वालिटी और बिहेवियर ऑफ अ पर्सन हु ॲक्सेप्ट्स व्हॉट हॅपन्स विदाउट कंप्लेनिंग और शोईंग इमोशन. म्हणजे जो काय करतो, ज्याचा भाव शून्य आहे, जो शांतपणे सगळं सहन करत राहतो, त्याला काय म्हटलं जातं, स्टोइसिझम असं इंग्लिशमध्ये वर्ड आहे. सो स्टोइसिझमचं इंग्लिशमध्ये काय आहे मीनिंग, द क्वालिटी और बिहेवियर ऑफ अ पर्सन हु ॲक्सेप्ट व्हॉट हॅपन्स विदाउट कंप्लेनिंग और शोईंग इमोशन्स. जो भाव शून्य आहे, काहीच इमोशन शो नाही करत आणि सगळं काही शांतपणे सहन करत राहतो, त्याला म्हटलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, स्टोइसिझम असं म्हटलं जातं. सो हिंदीमध्ये मीनिंग होतं धैर्य, मराठीमध्ये सुद्धा धैर्य असंच म्हटलं जातं स्टोइसिझमला. आणखी काय, संयम, भावशून्य आणि शांतपणे सहन करणे. सो शांतपणे सहन करणे, संयम, भावशून्य आणि धैर्य हे मराठीमधले मीनिंग्स आहेत स्टोइसिझमचे. सिनोनिम्स आहेत पेशन्स, फॉरबिअरन्स आणि कामनेस. पेशन्स, फॉरबिअरन्स आणि कामनेस हे आहेत सिनोनिम्स स्टोइसिझमचे. आणि अँटोनिम्स काय आहेत, ओके अँटोनिम्स दिलेले नाही, अँटोनिम्स आपण बघूया परत कधी. सो सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे स्टोइसिझमला, शी एन्ड्युअर्ड हिज क्रिटिसिझम विथ हर युज्युअल स्टोइसिझम. सो इथे सेंटेन्स काय आहे, तिने त्याची टीका तिच्या नेहमीच्या धैर्याने किंवा सोशिकपणाने सहन केली. काय आहे, शी एन्ड्युअर्ड हिज क्रिटिसिझम, म्हणजे क्रिटिसिझम म्हणजे काय होतं, टीका. सो शी एन्ड्युअर्ड हिज क्रिटिसिझम विथ हर युज्युअल स्टोइसिझम, म्हणजे तिने त्याची टीका तिच्या नेहमीच्या धैर्याने किंवा सोशिकपणे सहन केली. तर इथे स्टोइसिझम म्हणजे यूज करण्यात आलेला आहे धैर्याने आणि सोशिकपणाने. आणि आपल्या आजच्या सेशनचा लास्ट वर्ड आहे तो काय आहे, कन्सिलिएटरी. CONCILIATORY, कन्सिलिएटरी. कन्सिलिएटरीचं मीनिंग होतं इंटेंडेड और लाइकली टू प्लेकेट और पॅसिफाय. काय आहे इंग्लिशमध्ये, इंटेंडेड और लाइकली टू प्लेकेट और पॅसिफाय. सो याचं हिंदीमध्ये मीनिंग होतं शांती. म्हणजेच काय, जो शांत करणारा असतो, प्रसन्न करणारा असतो, जो काय करतो, मनधरणी करतो, त्याला काय म्हटलं जातं, कन्सिलिएटरी असं म्हटलं जातं. सो कन्सिलिएटरीचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं इंटेंडेड और लाइकली टू प्लेकेट और पॅसिफाय. हिंदीमध्ये मीनिंग होतं शांती, मराठीमध्ये मीनिंग होतं कन्सिलिएटरीचं शांत करणारा, प्रसन्न करणारा किंवा समजूत काढणारा आणि मनधरणी करणारा. सो मराठीमध्ये मीनिंग होतं कन्सिलिएटरीचं शांत करणारा, प्रसन्न करणारा, मनधरणी करणारा आणि समजूत काढणारा. सिनोनिम्स आहेत प्रोप्रिशिएटरी. काय आहे, PROPITIATORY म्हणजे काय होतं, प्रोप्रिशिएटरी. प्रोनाउन्स कसं करायचं याला, प्रोप्रिशिएटरी. PROPITIATORY म्हणजे होतं प्रोप्रिशिएटरी. आणि नेक्स्ट आहे सिनोनिम्स कन्सिलिएटरीचं प्लॅकेटरी आणि अपीजिंग. सिनोनिम्स काय आहेत मग कन्सिलिएटरीचे, प्रोप्रिशिएटरी, अपीजिंग आणि प्लेकेटरी.
आणि अँटोनिम्स आहेत अँटेगोनायझिंग, अब्रेसिव्ह आणि ॲग्रावेटिंग. अँटोनिम्स काय आहेत कन्सिलिटरीचे? ॲग्रावेटिंग, अब्रेसिव्ह आणि अँटेगोनायझिंग. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेला आहे त्या कन्सिलिटरीला बघूया आपण. एव्हरीवन वॉज इन अ कन्सिलिटरी मूड ॲट द स्टार्ट ऑफ द मीटिंग. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो? बैठकीच्या सुरुवातीला सर्वजण सामंजस्याच्या मनस्थितीत होते. तर इथे कन्सिलिटरीचं काय यूज करण्यात आलेलं आहे मराठीमध्ये मीनिंग? सामंजस्याच्या. ओके, काय आहे? एव्हरीवन वॉज इन द कन्सिलिटरी मूड ॲट द स्टार्ट ऑफ द मीटिंग. म्हणजेच बैठकीच्या सुरुवातीला सर्वजण सामंजस्याच्या मनस्थितीत होते. आणि कन्सिलिटरीला यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये सामंजस्याच्या. तर परत एकदा तुम्ही वाचून घ्या हे वर्ड, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण काही असे वर्ड्स आहेत जे प्रोनाऊन्स करायला थोडे हार्ड आहे त्याचे मी मराठीमध्ये लिहून दिलेले आहे. ते सुद्धा जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तर तुम्हाला इझी पडेल वाचायला. आणि याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला सगळ्या वर्ड्स जर एक बुक बनवली असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता. सो आणि स्वतःच्या मनाने सुद्धा काय काय सेंटेन्सेस तयार करत चला. जसे की याच्यामध्ये जे मी सेंटेन्सेस दिलेले आहे ते तुम्हाला सांगतच आहे की कसं वर्डला यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये आणि त्या सेंटेन्सचा अर्थ काय होतो. तर असेच इझी सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता वर्ड्स घेऊन. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ज्यांनी आता स्टार्ट केलेलं आहे प्रिपरेशन किंवा जे आधीपासून करत आहेत त्यांना व्होकॅब्युलरी थोडी हार्ड जातं, सो त्यांना तुम्ही शेअर करू शकता. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.